एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता पुण्यामध्ये पीएमपीएमएल आणि मुंबईमध्ये मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये वाहतूक सेवेवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य आहेत। एसटी संप कर्मचारी या एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता पुण्यामध्ये पीएमपीएमएल आणि मुंबईमध्ये बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये स्थानिक वाहतूक सेवेवरती त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता। पुण्यामध्ये पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प आहे, तिथे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलंय। तर बेस्ट कंत्राटी कर्मचारी जे आहेत मुंबईतले ते देखील संपावर जाण्याच्या विचारात। त्यानंतर आता पुण्यामध्ये पीएमपीएमएलची वाहतूक ठप्प झाली आणि ठेकेदारांनी अचानक संप पुकारलाय। सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आणि जवळपास 1400 बसेसची वाहतूक ठप्प झाली आहे। ढिसाळ कारभाराचा फटका हा प्रवाशांना बसतोय। पुण्यातली ही मोठी बातमी पुणेकरांच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची, कारण पुण्यामध्ये पीएमपीएमएलची वाहतूक आज ठप्प आहे। ठेकेदारांनी अचानक हा संप पुकारलेला आहे। सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसची वाहतूक त्यामुळे बंद असणार आहे। जवळपास 1400 बसेस या बंद असतील। ढिसाळ कारभाराचा फटका मात्र प्रवाशांना सहन करावा लागणार आहे। आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या सोबत आहेत सध्या। गोविंद, पीएमपीएमएलच्या या कर्मचाऱ्यांना त्यांनी संप पुकारण्याचं काय कारण? श्वेता, खरं तर एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की हा जो संप आहे पुण्यातला तो कर्मचाऱ्यांनी नाही तर ठेकेदारांनी आडमुठी भूमिका घेऊन पुकारलेला आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता सगळे जे ठेकेदार आहेत त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की बस बाहेर काढायच्या नाही आणि त्यामुळे वाहक जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत की आम्ही नेमकं काय करायचं। दुसरीकडे प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे, कारण की पीएमपीएलच्या 90% बसेस ह्या भाडेतत्वावर म्हणजे कंत्राट ठेकेदारी पद्धतीने त्यांनी चालवायला दिलेल्या आहेत आणि जर त्याऐवजी 50%च बस नियमानुसार जर ठेकेदारी पद्धतीने चालवायला दिल्या असत्या तर 50% बस आज रस्त्यावर राहिला असत्या। मात्र चित्र वेगळं आहे। 1400 बसेस आता ठप्प आहेत आणि ठेकेदार आपल्या मागणीवर अडून बसलेले आहेत की आम्हाला लॉकडाऊनच्या काळातलं जे पेमेंट देणं होतं ते आम्हाला तुम्ही अजून दिलेलं नाही आणि त्यामुळे तात्काळ हे पेमेंट द्यावं, नाहीतर आम्ही बस काढणार नाही। दुसरीकडे ठेकेदार ही भूमिका सांगत जरी असली तरी ऑन कॅमेरा कोणीही बोलायला तयार नाही, त्यामुळे आडमुठी भूमिका आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि धक्कादायक म्हणजे वाहकांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार 100 कोटी रुपये या ठेकेदारांना दोन्ही महानगरपालिकांनी म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अदा केलेले आहेत। त्यानंतरही हे कोणते पैसे मागतायत, कोणतं पेमेंट मागतायत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जे पीएमपीएमएलचे व्यवस्थापक आहेत तेही कुठलीही प्रतिक्रियाला द्यायला तयार नाहीत। पर्याय व्यवस्था काय करणार आहेत याबद्दलही त्यांच्याकडे काही माहिती नाही आहे। त्यामुळे नक्कीच खोळंबा झालाय। जे पहाटे कामावर निघतात पुणेकर त्यांचं मोठं नुकसान होणार आहे। वेळेवर बसेस येत नाहीत, विद्यार्थी आहेत त्यांचंही नुकसान होताना दिसतंय, त्यांना कल्पना नाहीये। आणि त्यामुळे या आडमुठी भूमिकेचे जे दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक म्हणून बसले त्याची कशी दखल घेतात, या ठेकेदारांवर काही कारवाई करतात का हे बघावं लागेल। बरोबर आहे गोविंद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे यावेळी कर्मचारी नाही तर पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी संप पुकारलेला आहे आणि संप जरी कुणी पुकारलेला असला तरी त्याचा फटका मात्र प्रवाशांनाच सहन करावा लागणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातील ठेकेदारांनी सुद्धा 3 महिन्यांपासून पगार न दिल्यानं आज सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बस बंद ठेवलेल्या आहेत। एमपी नावाच्या या कंत्राटदाराकडे 5 डेपोला बस चालकासह बस पुरवण्याचं कंत्राट आहे। यामध्ये वांद्रा, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या डेपोतील सुमारे 500 चालक यांनी बसेस बाहेरच काढलेल्या नाहीत। त्यामुळे या ठिकाणी देखील काही बसेसच्या फेऱ्या ठप्प झालेल्या आहेत। सलग दुसऱ्या दिवशीही या बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। वेतनाच्या मागणीसाठी म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातील ठेकेदारांनी 3 महिन्यापासून पगारच दिलेला नसल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांनी बसेस बाहेरच काढलेल्या नाहीत। एमपी नावाच्या या कंत्राटदाराकडेच या 5 डेपोंमधल्या बस चालकासह बस पुरवण्याचं कंत्राट एमपी या कंपनीकडे।
तर वांद्रे, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या 5 डेपोतील सुमारे 500 चालकांनी बसेसच आज दुसऱ्या दिवशी बाहेर काढलेल्या नाहीत. एमपी नावाच्या ठेकेदाराकडे हे कंत्राट आहे आणि वेतनाच्या मागणीसाठी म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन एक प्रकारे केलंय. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रमातील ठेकेदारांनी या कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांपासूनचे पगार दिले नाहीत आणि म्हणूनच या कर्मचाऱ्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी बसेस बंद ठेवलेल्या आहेत. बसेस डेपोच्या बाहेरच काढलेल्या नाहीत. एमपी नावाचा जो कंत्राटदार आहे त्यानं या 5 डेपोंच्या बस चालकासह बस पुरवण्याचं कंत्राट घेतलेलं आहे आणि या 5 डेपोंमध्ये वांद्रे, कुर्ला, कुलाबा, विक्रोळी आणि वडाळा या 5 डेपोंचा समावेश आहे आणि या डेपोमधून सुमारे 500 चालकांनी बसेसच आज बाहेर काढलेल्या नाहीत. आज दुसरा दिवस आहे त्यांच्या काम बंद आंदोलनाचा. ठेकेदारांकडून गेल्या 3 महिन्यांपासून वेतन मिळालेलं नाही आणि म्हणूनच या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवलंय आज सुद्धा. आज सलग दुसरा दिवस आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आजही आमचा तो स्टँड आहे, पगार टाका मग आम्ही गाड्या काढतो आणि बाकीचे आमचा जो पीएफ तो 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्हाला टाकला जात नाहीये. आमचे पेमेंट स्लिप पण आम्हाला दिली जात नाहीये. वर आम्हाला आश्वासनं दिली जातात फक्त की तुझा पगार टाकू. आम्ही दुसरी मागणी केली की आमचा ह्या महिन्याचा ते 4-5 दिवस तारीख देत आहे पण पुढच्या महिन्याचा ते गॅरंटी घेत नाहीत आणि त्यांच्या काही आमच्या सपोर्ट करणारे त्यांनी एमपीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन केले की त्यांचा पगार मिळणार की नाही. त्यांनी सरळ त्यांना सांगितलं आमच्याकडे पैसा नाहीये. तुम्ही मला सांगा की 4 महिने झाले पगार नाही झाले, तुमचं घर कसं चालवताय तुम्ही सध्या? काय नाही घरामध्ये कोणाच्या मुलीला पैसे वगैरे शाळेत भरायला नाही, काय नाही. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला माहितच आहे दुधाला कमीत कमी 100 रुपये तर जातात चहा पाण्याला घरामध्ये. सगळ्यांच्या घरात काही जणांच्या तर घरात अक्षरशः अशी परिस्थिती आहे त्यांना भाड्याने राहतात, त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे त्या लोकांनी भाडे करून. भाडं न दिल्यामुळे मी स्वतः 2 रूम चेंज काय चूक झाली तर पैसे कट होतात. मला सांगा की ही जी एकूण परिस्थिती आहे या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? मॅडम हे एमपी ग्रुप तर जबाबदार आहे आणि आम्ही आता धमकी देत आहेत ते लोक 22 जणांना काढणार कामावरनं. काल एक एमपी ग्रुपचा अधिकारी आला होता, तो सरळ बोलतो माझ्या लिस्टमध्ये 22 जण आहेत त्यांना मी कामावरनं काढून टाकणार आहे. आणि आज अशी परिस्थिती आली आम्हावर 3 महिन्याचं भाडं दिलं नाही मी रूमचं, स्वतः मी रूमचं भाडं दिलं नाही. आज घर खाली करायची वेळ आली आमच्यावर आणि ह्या एमपी ग्रुप जबाबदार आहे. आणि मेन म्हणजे यांचं सांगायचं सर जबरदस्ती गाड्या चालवा म्हणून सांगतात, मेंटेनन्स करत नाही गाड्यांचं. गाड्याचं एसी नसते, काय नसते, गाडीचा ब्रेक फेल असतो, बिंदास गाडी चालवा म्हणून सांगतात. आम्ही आमच्या जबाबदारीवर गाडी चालवतो आणि हे लोक फोर्स करतात आम्हाला गाडी चालवा नाही तर तुम्हाला उद्यापासून ड्युटी देणार नाही, तुम्ही काय करायचं ते कर. आज सलग दुसरा दिवस आहे, काय तुमचं म्हणणं आहे? आजही आमचा तो स्टँड आहे, पगार टाका मग आम्ही गाड्या काढतो आणि बाकीचे आमचा जो पीएफ तो 6 महिन्यापासून 4 महिन्यापासून आम्हाला टाकला जात नाहीये. आमचे पेमेंट स्लिप पण आम्हाला दिली जात नाहीये. वर आम्हाला आश्वासनं दिली जातात फक्त की तुझा पगार टाकू. आम्ही दुसरी मागणी केली की आमचा ह्या महिन्याचा ते 4-5 दिवस तारीख देत आहे पण पुढच्या महिन्याचा ते गॅरंटी घेत नाहीत आणि त्यांच्या काही आमच्या सपोर्ट करणारे त्यांनी एमपीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना फोन केले की त्यांचा पगार मिळणार की नाही. त्यांनी सरळ त्यांना सांगितलं आमच्याकडे पैसा नाहीये. तुम्ही मला सांगा की 4 महिने झाले पगार नाही झाले, तुमचं घर कसं चालवताय तुम्ही सध्या? काय नाही घरामध्ये कोणाच्या मुलीला पैसे वगैरे शाळेत भरायला नाही, काय नाही. सकाळी उठल्या उठल्या आपल्याला माहितच आहे दुधाला कमीत कमी 100 रुपये तर जातात चहा पाण्याला घरामध्ये. सगळ्यांच्या घरात काही जणांच्या तर घरात अक्षरशः अशी परिस्थिती आहे त्यांना भाड्याने राहतात, त्यांना घराच्या बाहेर काढलेलं आहे त्या लोकांनी भाडे करून. भाडं न दिल्यामुळे मी स्वतः 2 रूम चेंज काय चूक झाली तर पैसे कट होतात. मला सांगा की ही जी एकूण परिस्थिती आहे या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? मॅडम हे एमपी ग्रुप तर जबाबदार आहे आणि आम्ही आता धमकी देत आहेत ते लोक 22 जणांना काढणार कामावरनं. काल एक